अनुराधापुरा ही श्रीलंकेतील प्राचीन राजधानी होती, जी इसवी सन पूर्व 3 शतकापासून इसवी सन 10व्या शतकापर्यंत श्रीलंकेवर राज्य करणाऱ्या सिंहली राजांची राजधानी होती. आज हे शहर श्रीलंकेतील सर्वात महत्त्वाचे पुरातत्व स्थळ आहे आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. अनुराधापुरा हे बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र आहे आणि येथे अनेक सुंदर आणि ऐतिहासिक बौद्ध स्मारके आहेत. अनुराधापुरा हे शहर इसवी सन पूर्व 3 शतकात स्थापन झाले आणि त्यानंतर 1000 वर्षांहून अधिक काळ श्रीलंकेची राजधानी होती. या काळात शहर एक प्रमुख बौद्ध केंद्र म्हणून विकसित झाले आणि बौद्ध वास्तुकला, मूर्तिकला आणि चित्रे यांचा अद्भुत ठेवा जमा झाला. अनुराधापुरा हे बौद्ध भिक्खूंचे मोठे शिक्षण केंद्र होते आणि येथे अनेक विद्यापीठे स्थापन झाली. या शहरातील काही उल्लेखनीय वास्तुशिल्पांची माहिती घेऊया. महाबोधी वृक्ष हा बोधी वृक्ष श्रीलंकेतील सर्वात पवित्र वृक्ष मानला जातो. असे मानले जाते की हा वृक्ष 2300 वर्षापूर्वी बुद्धगया येथे बुद्धाला ज्ञान झाले त्याच बोधी वृक्षाचा वंशज आहे. रुआन वेलेसिया हे जगातील सर्वात मोठे बौद्ध स्तूपांपैकी एक आहे आणि ते इसवी सन पूर्व 2 शतकात बांधले गेले होते. जेतवन विहार हे एक मोठे बौद्ध मठ आहे जे इसवी सन पूर्व 3 शतकात बांधले गेले होते. अभायागिरी मठ हा मठ इसवी सन पूर्व 1 शतकात बांधला गेला होता आणि त्यात बुद्धाच्या पायांचे ठसे असल्याचे सांगितले जाते. मिरिसा वेटी स्तूप हा स्तूप इसवी सन पूर्व 2 शतकात बांधला गेला होता आणि त्यात बुद्धाच्या कपाळांचे केस असल्याचे सांगितले जाते. समाधी मंदिर हे मंदिर इसवी सन पूर्व 3 शतकात बांधले गेले होते आणि त्यात बुद्धांची झोपलेली मूर्ती आहे. या शहराला भेट देण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. अनुराधापुरा हे शहर उष्ण आणि दमट आहे, त्यामुळे इथे जाताना हलके कपडे आणि टोपी घालायला विसरू नका. चांगले बूट घाला कारण बरेच चालावे लागते. आपण बौद्ध धर्माचे अनुयायी नसाल तरीही मंदिरांमध्ये आणि इतर धार्मिक स्थळांमध्ये आदरपूर्वक वागणे आवश्यक आहे. हे शहर कोलंबोपासून उत्तरेस 200 किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी विमान, बस किंवा ट्रेन घेऊन जाता येते. या शहराला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे डिसेंबर ते एप्रिल दरम्यान असतो, जेव्हा पावसाची शक्यता कमी असते आणि हवामान अगदी चांगले असते. अनुराधापुरामध्ये अनेक प्रकारची राहण्याची व्यवस्था आहे. बजेट हॉटेलपासून ते लक्झरी रिसॉर्टपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. या शहरात आपण बौद्ध स्मारके पाहू शकता, जुन्या राजधानीचे अवशेष पाहू शकता, संग्रहालयांना भेट देऊ शकता आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदी करू शकता. अनुराधापुरा हे आजही श्रीलंकेतील एक महत्त्वाचे बौद्ध तीर्थस्थान आहे आणि दरवर्षी हजारो भाविक येथे हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ देखील आहे आणि श्रीलंकेचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल जाणून घेण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, या शहराला भेट देण्याआधी ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी आशा करते. धन्यवाद. थँक्यू.